राहुरी मतदारसंघामध्ये जे काही पहिल्यांदा शरद पवार एनसीपी कडून नाव येत होतं ते प्राजक्ता तनपुरे यांचं असणारं नाव त्या ठिकाणी येत होतं, परंतु अचानकपणे तिथे एनसीपी शरद पवार यांच्या मार्फत जो उमेदवार देण्यात आलेला आहे याचा पूर्व इतिहास आपण असताना पाहिलं तर ते भारतीय जनता पक्षाबरोबर त्या ठिकाणी आहेत अशी परिस्थिती आहे। कदाचित शरद पवार एनसीपीचा एक उमेदवार प्राजक्ता तनपुरे असते तर उमेदवार आम्ही द्यायचा की न द्यायचा हा विचार आम्ही त्या ठिकाणी केला असता, परंतु लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये बीजेपीने आणि त्यांच्या मित्र पक्षाने 8वा उमेदवार देऊ नये या समझोत्याच्या पाठीमागे जेव्हा एकाच एक उमेदवार होतोय अशी परिस्थिती आली त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता उचलून एनसीपी शरद पवारांनी आपल्या पक्षावरती उभा केला अशी असणारी परिस्थिती आहे। हा उमेदवार सिरियस आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही आणि म्हणून राहुरी मतदारसंघामध्ये आमने सामने भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी असाच लढत आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय।